हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी एक ब्लाऊज पीस घेतलेला होता, जो आपल्याकडे पडलेला असतो असा ब्लाऊज पीस. तर त्याच्यामध्ये मी फॉर्म शीटचा वापर केलेला आहे. तर फॉर्म शीट खूप जण विचारतात फॉर्म शीट कसं असतं. तर हे बघा, असं सफेद रंगामध्ये फॉर्म शीट असतं, जे साड्यामध्ये येतं ते फॉर्म शीट. तर त्याच्यानंतर मी आपलं नॉन-वन वापरलेला आहे. तुम्ही नॉन-वनच्या जागी जुने पुराणे कपडे, अस्तर बिस्तर म्हणून काहीही वापरू शकतात आणि ब्लाऊज पीस तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तर याचं पूर्ण जे माप आहे ते 14 गुणिले 19.5 इंचाचा असं मी एक छोटासा स्क्वेअर बॉक्स तयार केलेला होता आणि त्याच्यामध्ये मी फॉर्म शीटचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं की एक झांजर तयार केली होती. झांजर मी माझ्या जसं जे आपलं जे बॅग आहे त्याला थोडंसं मॅच बीच असे हे झांजर तयार केलेली होती. तर बघा, मी अशा पद्धतीने ही झांजर बनवून घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की याला फोल्ड करायचं आहे, म्हणजे याचे 2 भाग करायचे आहे, 2 तुकडे करायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला याचे अशा पद्धतीने आपल्याला इथे 2 तुकडे करून घ्यायचे आहे. तर बघा, इथे 2 तुकडे झाल्यानंतर हे जे आपण कट करू राहिलो ना, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शिलाई देऊन टाकायची आहे, म्हणजे ते निसटणार नाही म्हणून. तर बघा, शिलाई झाल्यानंतर आता बघा हा पार्ट आपण घ्यायचा आहे. तर जो खालचे जे कोने आहे त्या ठिकाणी आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. तर तुम्ही पट्टीच्या साहाय्याने किंवा डिचच्या साहाय्याने किंवा पेपरच्या साहाय्याने तुम्ही गोल आकार देऊ शकता. तर बघा, माझ्याकडे असे गोल आकार मी आधी करून घेतला, मग मी त्याला ठेवून शिलाई देत आहे. तर बघा, अशी पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे. त्या जागी तुम्ही डिशसुद्धा ठेवू शकतात या वाटीत बी ठेवू शकतात, फक्त आपल्याला गोल आकार आला पाहिजे. तर बघा, असा मी छोटासा गोल आकार घेतलेला आहे आणि ही दुसऱ्या बाजूला बी सेम त्याच पद्धतीने गोल आकार बनवायचा आहे. तर बघा, असे दोन्ही जे आपण तुकडे कट केले होते, दोन्ही तुकड्याला मी आधी गोल आकार तयार करून घेते. तर बघा, दोन्ही साईडला आपण गोल आकार तयार करून घेतले. त्याच्यानंतर हे दोन्ही कट आपण कट करून घेऊया. तर बघा, मी दोन्हीही कट झालेले आहे. कट झाल्यानंतर आता आपल्याला हा मेन भाग आहे, तर त्याचे आपल्याला हँडल जोडायचे आहे. तर बघा, मी हँडल घेतलेला आहे ब्लॅक कलरमध्ये, कारण की जो ब्लाऊज पीस होता तेच पूर्ण संपलेलं होतं. तर त्याचं मी थोडंसं वेगळा कलर म्हणून ब्लॅक कलरचं अस्तर होतं माझ्याकडे, मी त्याचे हँडल बनवून घेतलेले होते. तर हँडल आहे 20 इंचाचे. तर बघा, यावरती जी बाजू आहे त्या ठिकाणी 3 इंचाचं माप घ्यायचं आहे. तुम्ही 3.5 बी घेऊ शकतात, 3 बी घेऊ शकतात, कारण की ही छोटी पिशवी आहे, त्याला मी 3 इंचाचं माप घेतलेलं आहे. तर बघा, 3 इंचाचं मी माप घेतल्यानंतर या ठिकाणी असे हँडल ठेवायचे आहे आणि शिलाई मारायची आहे. तर बघा, आपल्या शिलाई मारून झालेली आहे. दोन्हीही जे पार्ट होते दोन्हीही पार्टला शिलाई मारलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे चेन बसवायची आहे. तर बघा, माझ्याकडे ब्लॅक कलरची चेन होती, तर ती मी चेन घेतलेली आहे. याचं पूर्ण जे माप आहे ते 14 इंच आहे. तर बघा, 14 इंचाची चेन घ्यायची आहे आणि चेन जोडताना कशी जोडायची आहे मी तुम्हाला दाखवते. बघा, ही सरळ बाजू आहे, ही उलटी बाजू आहे. तर उलटी बाजू ठेवायची आणि पूर्ण याला शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर त्याला पलटी करायचं आणि टॉप स्टिच करायचं आहे. सेम अशीच पद्धत दुसऱ्याही भागाला करायची आहे. तर मी दोन्ही चेन ओपन करून घेते. तर उलटी ठेवायची आहे, शिलाई मारायची आहे, टॉप स्टिच करायचं आहे. सेम उलटी ठेवायची आहे, शिलाई मारायची आहे आणि टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा, आपली शिलाई मारून झालेली आहे आणि टॉप स्टिच बी करून झालेलं आहे दोन्हीही पार्टला. आता आपल्याला करायचं आहे फायनल लुक द्यायचा आहे. तर बघा, ही जे पिशवीचा जो पहिला भाग होता तिथे आपल्याला ही झांजर जोडायची आहे. तर बघा, तुम्ही झांजर न जोडता ही पिशवी तयार करू शकतात, पण ही पिशवीला आपल्याला थोडंसं वेगळा लुक द्यायचा आहे, तर आपण झांजर जोडूया. तर झांजर कसं तयार करायचं, मी आधी पिशवीचं पूर्ण आधी माप घेतलेलं होतं आणि याच्यापेक्षा मी थोडं एक्स्ट्राचं झांजर तयार केलेलं आहे. तर आता ही झांजर आपल्याला कसं जोडायचं आहे ते बघा. तर बघा, ही जी शिलाईची बाजू आहे, बघा ही शिलाईची जी बाजू दिसते ना, ती आपल्याला या साईडला ठेवायची आहे. तर या ठिकाणी थोडीशी अशी पलटी घडी घालून मारून घ्यायची आहे, म्हणजे घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला जी शिलाईची बाजू आहे ती अशी गोल आकारामध्ये ठेवत जायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, तुम्ही वाटलं असं पिनअप करून सुद्धा घेऊ शकतात किंवा असं ठेवून घेतलेलं तरी चालेल. तर बघा, असं ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण याला शिलाई मारायची आहे. तर बघा, आपण ठेवून घेतलं आहे आणि पूर्ण याला शिलाई मारून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दुसरा जो भाग आहे
तो आपल्याला समोरासमोर ठेवून त्याला रनर ॲड करून घ्यायचा आहे। तर बघा असं आपल्याला समोरासमोर ठेवायचं आहे आणि हे रनर जे आहे 5 नंबरचं रनर मी वापरलेलं होतं ते रनर तुम्ही ठेवून इथे बघा आपली हे रनर ॲड झालेलं आहे। त्याच्यानंतर फक्त आपल्याला याचं पलटी मारून शिलाई मारायची आहे। बघा अशा पद्धतीने इथे पलटी करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारल्यानंतर लगेच पायपिंग करून घ्यायची आहे। तर बघा अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा मी शिलाई बी मारून घेतली आणि लगेच हातासरची पायपिंग बी करून घेतलेली आहे। तर पायपिंग केल्यानंतर याचा फायनल लुक दाखवते। ही पिशवी बघा किती साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवून येईल आणि ही पिशवी कोणालाही बनवता येईल, कोणाला म्हणजे ज्याला शिलाई मशीनचं चालवता येते त्याला सुद्धा बनवता येईल। ते अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर माझा व्हिडिओ शेअर करा। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत। तर बघा मी मॅच आणि थोडंसं मॅच होईल असंच मी झांजर जोडलेली होती आणि हा बंद आहे ना ब्लॅक कलरचा जोडलेला आहे। तर तरी अतिशय सुंदर ही आपली पिशवी दिसत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।